नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या फोटोवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्लॉग हा पाठारे बॉईजवर आहे। तब्बल आम्ही 22 वर्षांनी सगळे एकत्र भेटतोय। त्यावेळेस 2001-2002 साली आम्ही पाठारे जिममध्ये, बोरवलीच्या पाठारे जिममध्ये जायचो आणि तिकडे एकंदरीत आमच्या 15 ते 20 जणांचा ग्रुप होता। त्याचबरोबर सर पण होते, पाठारे सर। पाठारे जिम त्यावेळेस खूपच नावाजलेली होती आणि तिथे आम्ही सगळे भेटायचो आणि तेच सगळे मित्र आता आम्ही परत भेटतोय। 15 ते 20 पैकी आता 11 जण भेटतोय। त्यात पण कदाचित आज काही पावसा पाण्यामुळे आजारी पडलेत आणि जेवढे काही आहेत आम्ही आज भेटतोय। खूप आनंद आहे सगळ्यांना भेटण्याचा। सफाळेला एक रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही चाललोय। तिकडचं सगळं शूटिंग आणि आम्ही आजचा एन्जॉयमेंट हा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। चला तर मग। नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही सफाळेला पोहोचलोय। माझ्या पाठी तुम्ही हा पूर्ण रिसॉर्ट बघू शकता। नारळाने मडलेला सुंदर स्विमिंग पूल आणि त्याबरोबर माझ्या सोबत असणारे हे 22 वर्षापूर्वीचे पाठारेचे माझे मित्र। सर्वप्रथम माझे पाठारे सर। हाय सर, तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे सर। त्याचबरोबर हे आमचे मित्र संजय मोरे, संतोष चाचे यांचं स्वागत आहे। त्याचबरोबर आमचा हा लाडका मित्र अल्विन गडकर आणि अजून एक माझा मित्र लहानपणीचा लंगोटी मित्र अजित चिखलकर। सो अशा आम्ही सगळेजण एकत्रित तिकडे आलोय मजा करायला। सफाळेमधलं हे छान रिसॉर्ट आहे जे समुद्राच्या अगदी समोर आहे। यापुढील सगळी मजा तुम्हाला आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत, तर स्टे ट्यून। बरं वाईप होता ना येतं, याला होता येतं सर्वांनी। होळी डान्स बघणार तुम्ही?
मित्रांनो, इकडचं एकंदरीत वातावरण तुम्ही बघू शकता, खूपच रोमांचक, आकर्षक, म्युझिक, डान्स, मस्ती, या इथे रेन डान्स आणि समोर अगदी समुद्र आहे आपल्या, आणि हे वरती नारळाच्या सुंदर बागा. ओहो, आणि ही आमची मित्र. और हमारे बैट्समैन चाचे मलाड के फेमस बैट्समैन विराट कोहली के अंडर ट्रेन हुए आप देख सकते हैं इन्हें. लास्ट टू गो बॉल, एक बॉल में षटकार चाहिए और ये बॉलर अजीत और पकोटिया और एक क्लीन बोल्ड. हमारे गोलकीपर्स होते हुए यहाँ पे संजय मोरे. ओ ये लगा षटकार जाली के पार. पाठारे टीमला असताना आमच्या ग्रुपमध्ये अजित, संदीप सुर्वे, चाचे यांच्याबरोबर एक्सरसाइज करताना खूप मजा येत होती. बेंच मारताना, सूर्य नमस्कार करताना, या काही आठवणी आहेत त्या आमच्या आज ताज्या झाल्या. खूप आनंद होतो. नेक्स्ट टाईम आम्ही परत प्रयत्न करू असं आम्ही एकत्र सगळे येऊन पिकनिक करायचा. पाठारे जिममध्ये आम्ही जायचो त्यावेळेला ती वेगळीच मजा होती. लाकडी बेंच वगैरे, पुशअप वगैरे मारताना वेगवेगळा अनुभव यायचा आणि वेगळीच मजा होती. याची चिखलकर आजपासून येत्या गेल्या 22 वर्षापासून आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या पिकनिकचं जी अरेंजमेंट केली आहे ही संदीप सुर्वे यांनी केली होती आणि ती प्रत्यक्ष पाहता आम्हाला खूप अनुभवाची ठरणार आहे. आणि गेल्या 22 वर्षापूर्वी आम्ही जे प्रमाणे आम्ही जिममध्ये एक्सरसाइज करायचो आम्ही, त्याच्यामध्ये आमचे जे जिमचे वेट होते ते सुद्धा पाऊंडमध्ये होते. आत्ताच्या जिममध्ये आणि आधुनिक जिममध्ये खूप फरक होता. पण आम्ही त्यावेळेला केलेली एन्जॉयमेंट आणि त्यावेळेला आमचा असणारा ग्रुप हा एकत्र होता. भले आम्ही काही कारणास्तव आम्ही लांब होतो पण आम्ही मनाने एकत्र होतो आणि आजही आम्ही एकत्र आहोत. याची गवईदार ही आजची पिकनिक होती. पुढच्या वेळेला जी पिकनिक होईल ही 22 वर्षांनी झालेली पिकनिक आहे आणि याच्यानंतरची जी पिकनिक होणार आहे ती अजूनही चांगली होईल याच्यापेक्षाही. आणि त्यावेळेला असणारे सगळे एकत्र येतील कारण की आता आज आम्हाला बघून जे काही आमचे मित्रमंडळी आहेत जे येऊ शकले नाही काय कारणास्तव ते पण ॲड होतील याच्यामध्ये. आणि मेन खास करून आमचे जे जिमचे जे अध्यक्ष सर म्हणजे विजय पाठारे सर हे गेले 83 आता या वयाच्या 83 वर्षी ते आहेत ते. आणि त्यांच्यामध्ये जो जोश आहे हा जोश आमच्यापेक्षाही डबल आहे. म्हणजे आम्हाला जेवढं भेटायचा आनंद होत होता त्याच्यापेक्षा दुप्पट त्यांना जास्त आनंद होत होता. आणि कंटिन्यू त्यांचे लास्ट त्यांचे एवढे मला फोन येत होते की आपण कुठे भेटायचं, कसं भेटणार, कोण येणार आहेत हे त्यांचा विचारपूस पाहता आम्हाला अजून कधी आम्ही भेटतो आणि हा दिवस कधी येतोय हे आम्हाला आम्ही वाट पाहत होतो. आणि फायनली हा दिवस आलेला आहे आणि आम्ही खूप मजा केलेली आहे आणि असे दिवस यापुढे देखील राहू. आणि सर्वांना खूप शुभेच्छा. थँक्यू लॉट संदीप सुर्वे थँक्यू तुम्ही एंट्री घेतल्याबद्दल. मित्रांनो, 22 वर्षानंतर आम्ही सगळे पुन्हा एकदा एकत्र भेटलोय पाठारे जिम. त्यावेळी 22 वर्षा अगोदरचा काळ वेगळाच होता. त्यावेळी खूप उत्सुकता होती. आम्ही प्रत्येकजण कोण कॉलेजला जात आहे, कोण कामावर जात होतं. मी स्वतः अंधेरीला जाऊन परत रिटर्न येऊन संध्याकाळी 8 वाजता जाऊन त्या जिममध्ये आम्ही जायचो पाठारेच्या. आणि सगळ्यांचं एकच टायमिंग असायचा 7 ते 8 किंवा 9पर्यंत आम्ही तिकडे असायचो. आणि आत्ताच्या ज्या ॲडव्हान्स जिम आहेत त्याच्यापेक्षा ती जिम काहीतरीच वेगळी होती. पाठारे जिम त्यावेळेस भरपूर नावाजलेली होती आणि त्यामध्ये सुरुवात करायची तर बाहेर येऊन आम्ही एक सिमेंटचं जे सूर्यनमस्कार मारण्यासाठी सिमेंटचा एक धक्का होता तिथे मारण्याची सूर्यनमस्कार ती वेगळीच मजा होती. त्यानंतर आत गेल्यानंतर ते लाकडी बँच त्याच्यावर बेंच वगैरे मारणं आणि ते पाऊंडचे जे डंबल्स वगैरे होते
खूप धमाल केली आम्ही त्यावेळेस आणि ती जी अटॅचमेंट होती ती पुन्हा सगळे आम्ही ग्रुपवर टाकल्यानंतर सगळेजण आले आज आणि ह्यानंतरही हे कंटिन्युअसली वाढत राहणार आहेत. तर त्यांना पुन्हा भेटण्याची ही 22 वर्षाची मजा काही वेगळीच आहे आणि खूप आनंद झाला. हा सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे हा प्रतिसाद असाच राहील आम्ही अपेक्षा करतो. थँक्यू.